2014 पासून भाजपनं लोकसभा त्यासोबत अन्य राज्यात झालेल्या निवडणुका या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर जिंकल्या. 2019च्या निवडणुकांमध्ये तर भाजपाच्या मोदी लाटेत अनेक दिग्गज नेत्यांना पराभवाची धूळ चाखावी लागली. नरेंद्र मोदी आणि अमित शहा या जोडगोळीनं आपल्या युक्तीनं देशातील एक राज्यात भाजपची सत्ता आणली. आताही 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी भाजप करते. यावेळीही पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून भाजपनं पुन्हा एकदा मोदी यांनाच पुढे आणलंय. मात्र भाजप आज सर्व निवडणूक पंतप्रधान यांच्या चेहऱ्यावर जिंकत असला तरी पुढे काय असा प्रश्न समोर आहे. जसजशी निवडणूक जवळ येते तसतशी भाजपची व्यूहरचना आक्रमक होताना दिसते. भाजपनं अनेक राज्यातील पक्ष फोडले आणि स्वतःची सत्ता आणली. महाराष्ट्र आणि नुकताच सत्तापालट झालेले बिहार ही दोन राज्य याची मोठी उदाहरणं आहेत. भाजप पर्यायानं मोदी यांना पराभूत करण्यासाठी इंडिया आघाडी निर्माण झाली. पण भाजपनं विरोधी पक्षांची एकजूट नष्ट व्हावी यासाठी थेट नितीश कुमार यांना सोबत आणलं. पंतप्रधान मोदी यांनी अयोध्या इथं राम मंदिराचं उद्घाटन करून भाजप हाच कट्टर हिंदुत्ववादी पक्ष असल्याचं दाखवून दिलं. मोदी यांची जगभरात कट्टर हिंदुत्ववादी नेता अशी ओळख होतीच, पण राम मंदिरामुळं त्यांच्या या लौकिकात आणखीनच भर पडलाय. हीच ओळख आता भाजपा आणि मोदी यांच्यासाठी एक मोठी समस्या बनली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगराची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, नवी दिल्ली.